बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन हे उघड झालंय। आरोपी सुदर्शन गोले सुधीर सांगळेला आज पहाटे पुण्यातून अटक करण्यात आली, तर फरार वाल्मिक कराडही पुण्यातच पोलिसांसमोर शरण आला होता। पुणे कनेक्शनवरून धनंजय देशमुख, सुप्रिया सुळे आणि जरांगींनी काही सवाल केले आहेत। पण 7च्या पहिले आता आरोपी आणखी वाढतील, जसं 100% वाढणार। ह्या 7 जणांची कारकीर्द नाहीच आणि पुण्यातून सगळे सापडायलेत म्हणजे हे एकाच जागेवर आहेत। मग ह्यांना तिथं कोणी आश्रय दिला, ह्यांना तिथं कोणी ठेवलं, हे स्पष्टच होणार आहे ना। आता हे मुख्य आरोपी सगळे गोळा केल्यानंतर आपल्याला पुढील तपास हे करणारच आहेत, त्याच्यात सगळ्या गोष्टी करणार आहेत आपल्याला। याचं कारण एकच आहे, हे सगळे एका जागेवर आहेत म्हणजे हे सगळे म्हणजे कोणीतरी जे ठेवलेलं आहे तिथं जिम्मेदारीने ठेवलं असेल ना त्याने त्यांना एका जागेवर सेफ्टी, त्याचा तपास लवकरच होईल आणि कोण असणार आहे ते तपासातून कळून जाईल। आपण कसं सांगणार आता, आपण कुणाचं नाव घेणार? तपासात 100% त्यांना माहिती असेल, ते अधिकारी जे आहेत सगळे ते स्पष्टीकरण देतील त्याचं। पण उशिरा का होईना सापडलेत, पण मला एक गोष्ट आश्चर्याची या सगळ्या केसमध्ये वाटते की ज्या अटक होतात त्या पुण्यातूनच कशा होतात। पोलिसांनी एक ऑफिशियल स्टेटमेंट करावं की नक्की काय चाललंय, कारण का ही महाराष्ट्राचीच फक्त बातमी नाही आहे। या हत्येबद्दल दिल्लीमध्येही प्रचंड चर्चा सुरू झालेली आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राच्या सरकारने ऑफिशियली येऊन एक ऑफिशियल पारदर्शक खरं स्टेटमेंट महाराष्ट्राला देण्याची गरज आहे। 50-60 पद आकडा जाऊ शकतो यांचा, कारण हत्या खंडणीमुळे झाली। याला खंडणीवाला मेन जबाबदार आधी यांनी ते केलं नसतं म्हणून तिथं त्यांनी खून करायचं सांगितलं। यांचे तसे मोबाईलचे रेकॉर्ड सुद्धा आता पोलीस प्रशासनाकडे आले असतील, कारण हे जे खंडणीमधल्याने खून करायला लावलाय, खून करणारे या दोघांची मिळून म्हणजे खंडणी आणि हत्या करणारे यांचे नार्कोटेस्ट होणं गरजेचं आहे। कारण याच्यात कोणत्या मंत्र्यानं, कोणत्या आमदारानं, सरकारमधल्या कुठला मंत्री आहे का एखादा दुसरा की यांनी यांना बळ दिले खंडणी मागायला पण आणि खून करायला पण, हे समोर येणं गरजेचं आहे। 100% सरकारमधले मंत्री याला खतपाणी घालतायत, कारण हे इतके दिवस लपून राहत आहेत। काहीतरी कट कारस्थान शिजल्यासारखं सामूहिक कट शिजवतायत, हे म्हणजे सुटून जाण्याचा म्हणा किंवा पोलिसांना हुलकावणी देण्याचा। आणि याच्या पाठीमागे सरकारमधला मंत्री, काही आमदार असायला पाहिजेत, जेणेकरून हे यांना शिकवतात, तू असा पळ, तू तसा लपून बस, मग इतक्या दिवसांना अटक हो आणि पुण्यातच हो। म्हणजे तुम्हाला पुण्याचं नाव बदनाम करायचं का? बीडचं तर केलं तुम्ही, पण आता पुण्याचं जिल्ह्याचं सुद्धा नाव तुम्हाला खराब करून टाकायचं।